ते पहा, कोल्हापूर महानगरपालिकेत लाखो रुपयेचा जो भ्रष्टाचार झालेला आहे हा पब्लिक फंड आहे. आणि पब्लिक फंडच्या मध्ये ज्यावेळेला फ्रॉड होतो त्यावेळेला पोलिसांनी सुमोटो स्वतःहून गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं. जो आज आरोपी आहे तो आरोपी स्पष्ट सांगतोय की महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन हे मला मंजूर केलेलं आहे टेंडर. त्यामुळं विषय असा येतो की जर त्यामध्ये तथ्य नसतं तर माननीय प्रशासकांनी अशी 11 जणांच्या वेळेला नोटीस काढली नसती किंबहुना त्यांची कारवाई केली नसती. याचाच अर्थ हे दोषी आहे. मला यात फक्त एवढंच म्हणायचं आहे की पब्लिक फंडचा जो भ्रष्टाचार केलेला आहे याबाबत योग्य ती चौकशी व्हावी. माननीय आयुक्तांनी चौकशी न करता ती पोलिसांनी चौकशी करा, तरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. त्यामुळं ज्यांनी ह्या टेंडर प्रक्रियेमध्ये सह्या केल्या त्यांच्या सह्या ज्यावेळेला ते रुजू झाले सेवेत त्यावेळची सही आणि त्या कागदपत्राची सही याची तपासणी महाराष्ट्र शासनाच्या फॉरेन्सिक लॅबमधूनही तपासली पाहिजे. त्याचबरोबर जे थंब मारतात आणि त्यांचा लॅपटॉप ओपन होतो तो थंब आणि त्यांनी दिलेला थंब याची फॉरेन्सिक तपासणी झाली तर खऱ्या अर्थाने जो काही ठेकेदार म्हणतोय त्याचं मी समर्थन करत नाही, पण पोलीस तपास झाल्यानंतर हे दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि सर्व जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत हे आरोपी होतील हा माझा आत्मविश्वास आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.